सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित रेणुका हायस्कूल. मी सहशिक्षक श्री VH रोडगे. विषय मराठी, इयत्ता 9वी. लेक्चर 11. टॉपिक नेम अभियंत्यांचे दैवत डॉक्टर विश्वेश्वरय्या. या पाठातील घटक आहेत लेखक परिचय, पाठाचा सारांश, शब्दार्थ आणि वाक्प्रचार. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अभियंत्यांचे दैवत डॉक्टर विश्वेश्वरय्या यांचा हा पाठ बघणार आहोत. या पाठाचे लेखक आहेत डॉक्टर यशवंत पाटणे. जन्म झाला 1958. प्रसिद्ध लेखक शेकोटी, सुंदर जगण्यासाठी, चैतन्याचे चांदणे, जगाच्या कल्याणा, स्वर्गंगेच्या काठी, ग्रंथ आमुचे साथी, उद्याच्या आनंदासाठी, चंदनाचे हात, स्वयंशिल्पी, सहावे सुख, सत्यशोधक तेंडुलकर इत्यादी पुस्तकांचे लेखन. हा झाला लेखक परिचय. आता बघणार आहोत पाठाचा सारांश. विज्ञान युगातील विश्वकर्मा व आपल्या विषयातील अचूक ज्ञानासाठी विख्यात असलेले डॉक्टर विश्वेश्वरय्या यांच्या जीवनाचा व कार्याचा परिचय लेखकाने प्रस्तुत पाठातून करून दिला आहे. प्रस्तुत पाठ चैतन्याचे चांदणे या पुस्तकातून घेतलेला आहे. तर या विश्वाचा पसारा अफाट आहे आणि ईश्वर त्याचा नियंता आहे. तोच पृथ्वीचे नंदनवन करण्यासाठी विश्वेश्वरय्या यांच्यासारखे अभियंते पाठवत असतो. आणि मग अशा पद्धतीनं हे जे काही विश्व आहे आणि या विश्वाचा जो काही पसारा आहे, तर तो पसारा हा फार अफाट आहे आणि ईश्वर त्यांचा नियंता म्हणजे नियंत्रण ठेवणारा आहे. आणि तोच पृथ्वीचे नंदनवन करण्यासाठी खरोखर इथं म्हणजे पुरुषांचे अवतार किंवा अवतारी पुरुष आपण जे काही म्हणतो ते असे अवतारी पुरुष इथे पाठवत असतो. आणि त्यांच्याकडूनच ही अशी जे काही कार्य आहेत तर ही कार्य हा ईश्वर करून घेत असतो. त्याच पद्धतीनं म्हैसूरचे वृंदावन उद्यान ही या अभियंत्याची अद्भुत निर्मिती 15 सप्टेंबर 1861 ते 14 एप्रिल 1962 असे शतकोत्तर आयुष्य लाभलेल्या विश्वेश्वरय्यांच्या पूर्वजांचे गाव होते आंध्र प्रदेशातील मोक्षकुंडम. आणि त्यांचं जे काही जन्मगाव आहे तर ते होतं कर्नाटकातील मदनहळ्ळी. त्यांच्या अभियांत्रिकी शिक्षणाचा व नोकरीचा प्रारंभ झाला तो महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात. मग अशी ही नावातली विश्वात्मकता इथं त्यांच्या प्रत्यक्ष जीवनातही अवतरली होती. विश्वात्मकता म्हणजे विश्व निर्माण करणारा. आणि मग अशा पद्धतीनं आशावादी मनुष्य नेहमी एक नवी स्फूर्ती व शक्ती घेऊन वावरत असतो. तो शांततापूर्ण व सफल जीवनासाठी शरीरापेक्षा मनाला अधिक महत्त्व देतो. आणि विश्वेश्वरय्या यांनीसुद्धा सुनियंत्रित आचरण, आणि मग आपलं आचरण कसं असलं पाहिजे, सुनियंत्रित असलं पाहिजे, कठोर परिश्रम, प्रसन्नता, संयम व प्रचंड आशावाद ही आपल्या दीर्घ जीवनाची पंचसूत्री इथे डॉक्टर विश्वेश्वरय्या यांनी आपल्याला सांगितलेली आहे की माणसाचं आचरण हे सुनियंत्रित असलं पाहिजे. प्रत्येक माणसाच्या अंगी कठोर परिश्रम करण्याची शक्ती असली पाहिजे, प्रसन्नता असला पाहिजे आणि संयम व प्रचंड आशावाद, नाही का, कुठल्याही गोष्टीवरती आपला संयम असणं गरजेचं आहे आणि आशावादसुद्धा आपला प्रचंड असला पाहिजे. ही आपल्या दीर्घ जीवनाची पंचसूत्री इथे डॉक्टर विश्वेश्वरय्या यांनी सांगितलेली आहे. तर बघा की शालेय शिक्षण घेत असतानाच विश्वेश्वरय्या आपल्या सुसंस्कृत पित्याला काय झाले, पारखे झाले, नाही का. जे काही संस्कार घडवणारे आपले आईवडील आणि गुरुजन हे 3 आपले जीवनामधील गुरु मानलेले आहेत. आणि मग अशा पद्धतीनं विश्वेश्वरय्या यांचे जे काही पिता आहेत तर ते पिता लवकरच मृत्युमुखी पडले किंवा मृत्यू झाला. आणि मग परिस्थिती तिथे बेताची होती. पण आई मात्र मनाची श्रीमंत होती, जिद्दी होती. तरीही शिक्षणाचा भार आईवर पडू नये म्हणून विश्वेश्वरय्यांनी काय केलं, शिकवण्या करून पैसे उभे केले
पुष्कळ कष्ट घेतले आणि कष्टाच्या कमाईतूनच त्यांनी महाविद्यालयीन पदवी किंवा महाविद्यालयातील शिक्षण काय केलं, पूर्ण केलं आणि तेही प्रथम श्रेणीत त्यांनी ही पदवी संपादन केली. पुढे प्राचार्याच्या सल्ल्यानुसार पुणे गाठले. तेथे सुद्धा अभियांत्रिकी महाविद्यालयात त्यांनी प्रवेश घेतला आणि तो प्रवेश म्हणजेच 1883मध्ये ते अभियांत्रिकी पदवी परीक्षेत मुंबई प्रांतामध्ये प्रथम श्रेणीत आले. बघा की मुंबई सरकारच्या नाशिक विभागात सार्वजनिक बांधकाम खात्यात सहाय्यक नियंता अभियंता या पदावर त्यांना नियुक्त करण्यात आले आणि त्याच वर्षी त्यांनी खानदेशमधल्या एका नाल्यावर पाईप बसवण्याचे अशक्यप्राय व आव्हानात्मक काम हे मोठ्या कौशल्याने करून दाखवले. त्यांच्या कामावर वरिष्ठ मंडळीसुद्धा काय होती, अगदी बेहद खुश होती व त्याचीच फलश्रुती म्हणून सिंध प्रांतातील सक्कर शहराच्या पाणीपुरवठ्याची क्लिष्ट अशी जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली. आणि मग अशा पद्धतीनं आपलं कार्य किंवा आपलं काम जर चांगलं असेल तर निश्चितच त्याचं चांगलं फळ मिळाल्याशिवाय आपल्याला राहत नाही. आणि तेच इथे डॉक्टर विश्वेश्वरय्या यांच्या जीवनामध्ये सुद्धा झालेलं आहे की त्यांनी जे काही काम केलेलं आहे ते काम चांगल्या पद्धतीनं केल्याच्या नंतर वरिष्ठ मंडळीसुद्धा त्यांच्यावर भरपूर प्रमाणात अशी खुश झाली आणि त्यांना लगेच या सिंध प्रांतातील सक्कर शहराच्या पाणीपुरवठ्याची क्लिष्ट जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली. क्लिष्ट म्हणजे अशी गुंतागुंतीची जबाबदारी ही त्यांच्यावर सोपवण्यात आली. आता झाले असे, सक्कर नगरपालिकेने गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी सिंधू नदीच्या किनाऱ्याजवळील एका उंच डोंगरावर एक जलाशय बांधला होता. नदीचे पाणी मोठ्या पंपाने खेचून त्या जलाशयात साठवले जाई. मग वाळू मिश्रित गढूळ घाणेरडे पाणी मुक्तपणे नागरिकांना पुरवले जाई. बिचाऱ्या नागरिकांना पाणी सोसवत नव्हते आणि प्रचंड खर्चामुळे पाणी फिल्टर करणे इथं नगरपालिकाला सुद्धा काय होतं, झेपत नव्हतं. मग विश्वेश्वरय्यांनी हे आव्हान काय केलं, स्वीकारले व त्यांनी अत्यंत व्यावहारिक त्यांनी काय केलेलं आहे, अत्यंत असं व्यावहारिक व अल्प खर्चिक तोडगा काढला आणि नदीच्या काठाजवळच पात्रातच एक गोल व खोल विहीर खोदून काढायला लावली. आणि मग विहिरीच्या तळापासून नदीच्या प्रवाहाखाली एक काय केला त्यांनी, असा बोगदा खणला आणि नैसर्गिक पद्धतीने विहिरीमध्ये स्वच्छ व शुद्ध पाणी काय झाले, साचू लागले. मग स्वप्नातही दिसणार नाही असे जलामृत आपल्या अंगणात आलेले पाहून कुणाला आनंद होणार नाही, प्रत्येकाला आनंदच होणार आहे. आणि म्हणून या शक्करकरांच्या डोळ्यात आनंदाचे पाणी आले आणि तो साऱ्या भारतीयांचा कुतूहलाचा कौतुकाचा विषय झाला की खरोखर असं जे काही पाणी आहे हे प्रत्येकाच्या अंगणामध्ये आलेलं बघून काय झालं, प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आले. त्यांनी 1907मध्ये स्वेच्छानिवृत्ती स्वीकारली आणि त्यांच्या सेवेचा गौरव म्हणून मुंबई सरकारने त्यांना पेन्शनसुद्धा दिली. त्यांनी गरजेपुरतेच पैसे ठेवून सारी पेन्शन बघा गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी व शैक्षणिक संस्थांच्या उभारणीसाठी काय केली, खर्च केली. आणि मग इच्छा एकच की आपल्यासारखा कोणी प्रतिकूल परिस्थितीशी झुंजत असेल आणि मग त्यांची इच्छा एकच होती की आपल्यासारखाच जर कोणी प्रतिकूल परिस्थितीशी झुंजत असेल तर त्याला प्रोत्साहन लाभावे. मानवतेचे मूल्य कृतीने जोपासणाऱ्या या विश्वेश्वरय्यांनी आपल्यातल्या माणुसकीचे असे लोभस दर्शन काय केलं, लोकांना घडवून दिलं की खरोखर कितीही माणुसकी. आज जर आपण बघितलं तर थोडेही सहकार्य करायला हे लोक तयार नसतात, परंतु यांनी जे काही पेन्शनमधले पैसे आहेत तर ते आपल्याला जेवढे काही लागतील तेवढे त्यांनी ठेवून बाकीचे पैसे जे काही गरीब होतकरू विद्यार्थी असतील तर त्यांच्या कल्याणासाठी खर्च करण्याचं काय केलेलं आहे, त्यांनी इथं खर्च केले. आणि खरोखर यामधूनच असं दिसून येतं की हे डॉक्टर विश्वेश्वरय्या यांच्या अंगी असणारे हे माणुसकीचं लोभस दर्शन इथं काय झालेलं आहे, दिसून आलेलं आहे. आता निवृत्तीनंतर स्थापत्यशास्त्रातील प्रगतीचे अवलोकन करण्यासाठी विश्वेश्वरय्या हे युरोपच्या दौऱ्यावर गेले होते. आणि दौऱ्यावर असतानाच त्यांना अचानक एक तार आली आणि ती तार होती कुणाची, हैदराबादच्या निजामांची. आणि त्या तारेमध्ये असं लिहिलेलं होतं की तातडीने या, की हैदराबादच्या मुसा नदीने काय केलेलं आहे, रौद्र रूप धारण केलेलं होतं, असं भयंकर रूप धारण केलेलं होतं. सारे शहर पाण्याखाली जाण्याचा जबरदस्त धोका निर्माण झाला होता. आणि अशा या खवळलेल्या
या खवळलेल्या जलाशी सामना करण्यासाठी विश्वेश्वरय्या नावाचे आधुनिक अगस्ती, नाही का, आधुनिक अगस्ती हे नाव आपण महाभारत रामायणमध्ये ऐकलेलंच असेल की अगस्ती नावाचा हा एक ऋषी होता. आणि ज्यावेळेस ह्या समुद्राने सुद्धा असं रौद्ररूप धारण केलं होतं, समुद्र खवळलेला होता, तर तेव्हा त्यांना शांत करण्यासाठी इथं अगस्ती ऋषीनं काय केलेलं आहे, एका आश्रमात म्हणजे एका ओंजळीत त्याचा काय केलेला आहे, राग शांत केलेला आहे किंवा प्राशन करून इथं सागराचा राग शांत केलेला होता. आणि मग अशाच पद्धतीनं हा सुद्धा या रौद्ररूप जे काही मुसा नदीनं धारण केलेलं होतं ते म्हणजे धारण केलेलं धोका हा नष्ट करण्यासाठी युरोपचा दौरा अर्धवट सोडून हैदराबादला आले आणि तब्बल 6-7 महिने झुंज देऊन मुसा नदी मानवाच्या ताब्यात राहील अशी त्यांनी कायमची काय केली, व्यवस्था केली. आणि खरोखर ही किमया इथे म्हैसूर संस्थानच्या महाराजांना समजली आणि त्यांनी तात्काळ विश्वेश्वरय्यांच्या हाती मुख्य अभियंत्यांची काय केली, तेव्हापासून ही सूत्रे सोपवली. आणि खरोखर आपल्या कारकिर्दीच्या प्रारंभ काळातच त्यांनी कावेरी बंधाऱ्याची योजना साकार केली. आणि आपला जो काही कारकीर्द आहे म्हणजे जो काही आपण केलेलं कार्य आहे ज्या ज्या काळामध्ये, त्याला आपण काय म्हणतो की कारकीर्द. मग आपल्या या कारकिर्दीच्या प्रारंभ काळात त्यांनी कावेरी बंधाऱ्याची योजना इथे साकार केली. म्हैसूरजवळ कृष्णासागर नावाचे अजस्र धरण उभे करून साऱ्या जगाचे लक्ष कामगिरीकडे त्यांनी वेधून घेतले. महात्मा गांधी हे धरण बघून चकित झाले की 8600 फूट लांब, 101 फूट रुंद, 104 फूट उंच अशा या धरणाच्या माथ्यावर 50 फूट रुंदीचा रस्ता व धरणातील पाणी सोडण्यासाठी आपोआप उघडझाप करणारे 171 दरवाजे आहेत. आणि खरोखर या धरणाच्या डाव्या बाजूला असलेल्या 60 मैल लांबीचा कालवा विश्वेश्वरय्या कालवा नावाने गौरवला जातो. आणि या कालव्यासाठी डोंगर खोदून 3960 लांबीचा बोगदा तयार केलेला आहे. बघा, या धरणातून ठराविक पाणी हे शिवसमुद्रम धबधब्यात सोडले जाते व पाण्याच्या नियमित साठ्यावर विद्युत निर्मिती केंद्रसुद्धा तिथे चालवले जाते. आणि मग अशा पद्धतीनं येथील ऊर्जेच्या बळावर विद्युत रोषणाईने उजळून निघतो. आणि म्हैसूरचा राजवाडा आणि वृंदावन उद्यान ही खरी विश्वेश्वरय्यांची अजरामर काय आहेत, स्मारके आहेत. आता मोठी माणसे आपल्या कार्याच्या रूपाने जगतात ती अशी. आणि मग खरोखर ही जी काही मोठी माणसं आहेत तर त्यांच्या कार्याच्या रूपानंही आजही जगतात. आणि आजही अशी माणसं आपल्याला असं वाटतं की समाजामध्ये आजही ती जिवंतच आहेत किंवा आपल्यामध्येच आहेत. त्यांचं जे काही कार्य आहे हे बघून असं वाटतं की खरोखर अशी माणसं हे आपल्यात आजही आहेत, जिवंतच आहेत असं सर्वांना वाटतं. आणि मग अशा पद्धतीनं तर मुंबई, कोलकाता, पाटणा, अलाहाबाद, म्हैसूर विद्यापीठांनी दिल्लीत पदवी देऊन त्यांना काय केलं, इथं सन्मानित केले. भारत सरकारने 1955 भारतरत्न ही पदवी देऊन त्यांना मानवंदना दिली. आणि त्यांच्याच या स्मरणार्थ पोस्टाचे तिकीट काढले की त्यांची आठवण राहावी, त्यासाठी त्यांचं पोस्टाचं तिकीट काढण्यात आलं. आणि आता विश्वेश्वरय्यांचा जन्मदिन हा सुद्धा अभियंता दिन म्हणून साजरा होतो. आणि दरवर्षी इथे विश्वेश्वरय्यांचा जन्मदिन अभियंता दिन म्हणून काय केला जातो, साजरा केला जातो. आता विश्वेश्वरय्या हे विज्ञान युगातील एक प्रकारचे विश्वकर्मा होते. आता विश्वकर्मा म्हणजे विश्वाची निर्मिती करणारा. आणि मग अशा पद्धतीनं झिजलात तरी चालेल पण गंजू नका, झिजलात तरी चालेल, काम करून करून तुम्ही झिजलात तरी चालेल पण गंजू नका, नाही का. कुठलंही कार्य असो, एखादं लोखंड जरी असेल तर कार्य करत करत ते झिजलं तर चालेल, पण नुसतंच जर पडून राहिलं तर त्याच्यावरती काय होतो, गंज चढतो. आणि म्हणून त्यांनीसुद्धा हेच सांगितलेलं आहे, जीवनामध्ये सारखे प्रयत्न करत राहा, कार्य करत राहा. आणि हे कार्य करत राहत असताना तुम्ही झिजलात तरी चालेल, तुमचं आयुष्य नष्ट झालं तरी चालेल, पण नुसते एका रिकामी जागी बसून तुमची बुद्धी गंजू देऊ नका. हा त्यांनी तरुण पिढीला संदेश दिला होता. आणि वयाची 90 ओलांडली तरी ते तरुणाला लाजवतील एवढे उत्साही होते. बघा, तरुणाला लाजवतील एवढे उत्साही होते. आणि 15 सप्टेंबर 1961 या दिवशी साऱ्या देशाने त्यांची जन्मशताब्दी साजरी केली. पंडित नेहरू यांनी तर विश्वेश्वरय्यांचा गौरव करताना
म्हटले की त्यांच्याविषयी शब्द काढलेले आहेत की खरोखर ही इज ॲन इंजिनियर ऑफ इंटेलिजंटली कॅरेक्टर अँड बोर्ड आउटलुक. आणि मग अशा पद्धतीनं इथे पंडित जवाहरलाल नेहरू यांनी त्यांच्याविषयी शब्द काढलेले आहेत की विश्वेश्वरय्या हे एक निष्ठावान, चारित्र्यसंपन्न व विशाल व दृष्टिकोन असलेले, अशा पद्धतीनं विशाल दृष्टिकोन असलेले अभियंता आहेत की ही इज ॲन इंजिनियर ऑफ इंटेलिजंटली कॅरेक्टर अँड बोर्ड आउटलुक. म्हणजे खरोखर अशा पद्धतीचं निष्ठावान, चारित्र्यसंपन्न व विशाल दृष्टिकोन असलेले हे एक आहेत, अभियंता आहेत. हे उद्गार इथे विश्वेश्वरय्यांबद्दल पंडित जवाहरलाल नेहरूंनी त्यांचा गौरव करताना हे उद्गार काढलेले आहेत. आणि मग अशा पद्धतीनं पृथ्वीवर प्रकाश पर्व उभारणाऱ्या या महान अभियंत्याची प्राणज्योत 14 एप्रिल 1962 रोजी मालवली आणि विश्वेश्वरय्यांच्या जन्मगावातच एका भव्य उद्यानात त्यांचा पुतळा उभारण्यात आला आहे. आणि त्यांनी स्वतः बांधलेले सुंदर घर हे एक राष्ट्रीय स्मारक म्हणून दिमाखाने आजही तिथे झळकत आहे. अभियंत्याचे दैवत म्हणून सारे विश्वच इथं विश्वेश्वरय्या यांना काय करते, वंदन करते. मग अशा पद्धतीनं विश्वेश्वरय्या यांच्या जीवनकार्याचा इथे लेखकांनी काय केलेलं आहे, आपल्याला एक आदर्श म्हणून आपल्यासमोर हे केलेलं आहे, तो दाखवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता कुठल्याही एखादा समाजकार्य करणारा असोत, नेता असोत, नाही का, प्रत्येकाचा चांगले व्यक्ती असो, त्यांचं जे काही जीवनचरित्र आहे हे आपल्यासमोर दाखवण्याचा प्रयत्न इथे प्रत्येक लेखक काय करत असतात. आणि यातूनच काय होतं की प्रत्येकाला एक नवीन आदर्श काय होतो, निर्माण होतो की खरोखर त्यांच्या पावलावर पाऊल टाकून आपण जर चाललो किंवा त्यांचं जीवनचरित्र त्यांनी कसं केलेलं आहे त्याचा जर थोडंसं आपण जर विचार केला आणि त्याच पद्धतीनं आपण वागण्याचा जर प्रयत्न केला तर निश्चितच हे जे काही विश्व आहे, जग आहे, हे म्हणजे भरभराटीला येण्यासाठी फार मोलाची मदत होईल. अशा पद्धतीनं हा पाठ इथे संपला. या पाठातील शब्दार्थ आपण बघणार आहोत. नियंता म्हणजे नियंत्रक, विश्वात्मकता, विशाल व्यापून टाकण्याची वृत्ती, विश्वाला व्यापून टाकण्याची वृत्ती, क्लिष्ट म्हणजे गुंतागुंतीची, कारकीर्द म्हणजे केलेल्या कार्याचा काळ. आणि मग अशा वाक्प्रचार व त्यांचे अर्थ आव्हान स्वीकारणे, एखादे कार्य पार पाडण्यास सिद्ध होणे, त्यानंतर रौद्ररूप धारण करणे, भीतीदायक स्थिती निर्माण होणे. अशा पद्धतीनं इथे आपला हा पाठ संपलेला आहे. यानंतर आपलं नेक्स्ट लेक्चर असेल 12 आणि टॉपिक नेम आहे मी वाचवतो आहे. अशा पद्धतीनं थँक्यू.